हाय, मी स्मिता. मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा कुठल्याही रेसिपीचा व्हिडिओ नाहीये, पण एक छान छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय होतं, थंडीमध्ये ना खूप केस गळायला लागतात. म्हणून साधारण एखाद महिन्यापासून मी एक घरगुती उपाय करते आहे आणि त्याचा मला खरंच खूप छान अनुभव आला. म्हणून असं वाटलं की तुमच्याबरोबरही हा घरगुती उपाय शेअर करावा, म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला केस गळत आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर माझ्या गॅलरीमधल्या एका कुंडीमध्ये ना कोरफडीची खूप झाडं आहेत. साधारण एखाद महिन्यापासून मी ही गोष्ट करते आणि मला माझ्या केसांमध्ये ना खूप छान फरक जाणवला. आजही माझा हे व्हिडिओ वगैरे करायचं काही ठरलेलं नव्हतं, त्यामुळे या पानाच्या जो कडेचा काटेरी भाग असतो तो वरचा एक पानाची लेअर मी काढून घेतली आणि नंतर ठरवलं चला तुमच्याबरोबरही ही शेअर करते. तर या पानाचा जो गर आहे ना तो मी असा चमच्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. अगदी घरगुती उपाय आहे, पण नक्कीच फायदेशीर आहे, म्हणून तुमच्यासोबत मी हे शेअर करते. तुमच्या घरी असं जर कोरफडीचं झाड नसेल तर एखादं कोरफडीचं झाड नक्की लावा. याची पानं आहे ना केसांसाठी, स्किनसाठी अगदी गुणकारी आहेत. ती नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं. आतापर्यंत साधारण 3-4 वेळेला मी हा उपाय केलेला आहे, पण तेव्हापासून माझं केसांचं गळणं थोडं कमी झालं आहे. केसांना मस्त चकाकी आलेली आहे. आता पानाला असलेला थोडासा गर हाताला चोळून घेते, कारण स्किनसाठी कोरफड चांगली अगदी नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं. आता यामध्ये मी 2 चमचे खोबऱ्याचं तेल घालते आणि एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घालते. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मी आणून ठेवलेली आहे, त्यामुळे माझ्याकडे नेहमीच असते. केसांसाठी, स्किनसाठी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल केव्हाही चांगली. पण जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल नसेल तर अगदी अडून बसू नका. फक्त कोरफड आणि खोबऱ्याचं तेल जरी लावलं ना तरी खूप छान इफेक्ट येतो. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हे वाटीत वगैरे काढलं नाही, तर मी नेहमी हे मिक्सरच्या भांड्यातूनच केसांना लावते. खूप अगदी भांडी भरवत बसत नाही. तर हे थोडंसं असं चिकट आहे. काय करायचं, आंघोळ करण्याआधी 2 तास हा केसांच्या मुळांना, केसांना व्यवस्थित लावून घ्यायचा. छान मसाज करून लावून घ्यायचा. अगदी हाताला, पायाला, चेहऱ्याला लावलं तरीही उत्तम. अगदी घरगुती हेअर मास्क आहे, एकदम स्वस्त आहे आणि मस्त आहे. तुम्ही हा मास्क नक्की करून बघा, वापरून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा.